सुंदर मनामध्ये भरली. असं सारखं सारखं नको ना बोलू तू, मी अधू झालोय म्हणून. कायला टेन्शन घेते तू? कारण मला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे झालंय. येडी का ग तू? हां, स्वतःवर कायला घेते तू सगळं? याला जबाबदार दौलत आहे. त्याचं आपण काहीच वाकडं करू शकत नाही. करू शकत नाही असं नाही म्हणजे त्याला मैदानावर हरवायचं ते. माझं शरीर आणि मन मला सांगू राहिलं मी लवकर बरा होणार आहे ते, आणि शर्यतीत बी उतरणार. तू 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 साथ देशील ना मला? लते, मी बोलते नंतर. साथ पाय मला तुझी लते. बोलते साथ दे नंतर. नाही नंतर नाही बोलता येणार लते. बापूंचा फोन आहे. बापू जातील आता. मी बोलते ना नंतर. तू आता आराम कर, विचार नको करू. हां लते, तू डबा येते का घेऊन? मग बोलता येईल आपल्याला, नाही का? बर हां. येशील ना नक्की? हां चल ठेवते. महाराणी, काम करायला तुम्हाला काय पाय घड्या घालून बोलवायचं का आता? चल ना गं लते, तू नव्हती तेव्हा मीच केलं ना सगळं. कोण करणार आहे स्वयंपाकाचं? भुका लागल्यात सगळ्यांना. नाही ना डॅडी कूल. त्या ढोलीला सुट्टीवर काला बरं पाठवली तुम्ही? म्हणजे परमनंट नारळ देऊन टाकायचं आणि डायरेक्ट बसू दे ना पाय मोडक्या नवऱ्याची सेवा करत घरात, आणि दोन्ही भांडी करीत. तीच लायकी तिची. मला जेलमध्ये पाठवत होती. आता पहा ना, आयुष्यातून नाही उठवली तिला. नाव नाही सांगणार मी. नाक घासत आली पाहिजे आपल्याकडं. दौलतराव, हे मनातच ठेवायचं, थोबाडावर आणायचं नाही. दौलतराव, जरा राजकारण शिका. मनातले तंटे कधीही जिभेवर आणायचे नाही. कळलं ना? तुम्हीच सांगा यांना, तोंडाचा पट्टा सोडलाय का वाधांना? का बर? त्या ढोलीला बोलल्यावर लगेच मिरच्या झोंबल्या काय? पाहिलं, तोंडावर कंट्रोलच नाही यांचा. आम्ही आव नाही इथं. जा, आपापली कामं बघा. चला. दौलतराव, जरा तोंडाला लगाम लावा आणि त्यांच्या समोर काहीही पचकटत जाऊ नका. अहो ना, नाहीतर आपला प्लॅन जायचा डबीकडं. आबा ऐका ना, आजच्याच काढून टाका ना डबीला बँकेतून. म्हणजे आपला तिचा संबंधच नाही राहणार ना. नाही, असं एकदम तडकाफडकीने काढून टाकता येणार. का बरं नाही काढू शकत? अरे असं एकदम काढलं तर संशय येईल ना. आधीच लोक बोलतायत, त्याच काही पत्रकारांना कळालंय की लतिकाने पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा प्रयत्न केला. आधी अभिमन्यूवर हल्ला आणि मग लतिकाला बँकेतून काढला. असं झालं ना तर जनमत आपल्या विरुद्ध होईल. लोक म्हणतील लतिकाला बँकेतून काढलं कारण तिने पोलीस स्टेशनला तक्रार केली. म्हणून मग लोक आपल्याला काय फरक पडतो? काय फरक पडतो म्हणजे? दौलतराव, आपण लोकांसमोर नेहमी फेर वागायचं. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण न्याय करतोय. आदर्श वागायचं. आणि आदर्श माणसं कारस्थान करत नाही. कळलं? नाही, पण आता तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवर फोकस करायचा. एक दिवस पण खाडा झाला नाही पाहिजे. आम्ही त्या लतिकाला बँकेतून कसं काढायचं याचा प्लॅन करतोय.
मामी काय झालंय? माहिती आहे का तुला काय झालंय ते? माहिती आहे पण मी करते ना स्वयंपाक. तुम्ही आराम करा मामी. तू नको ना ग बाई ठरवू सगळं या घरातलं. मी आहे ना अजून जिवंत. मामी हॅलो हॅलो मिस म्हणते का मी वेगळा आवाज काढून माझंच नाव सांगते रे बाबा. हॅलो पत्रकार दैनिक मखमलाबाद का? हां हां बोलतोय. मला एक बातमी कळली आहे. कसली? ते आमदार सर्जेराव निंबाळकर आहेत ना, त्यांच्या बँकेतल्या एम्प्लॉईने त्यांच्या मुलाविरुद्ध कंप्लेंट केली पोलिसात, म्हणून त्यांना त्यांच्या बँकेतून काढून टाकणार आहेत. काय नाव त्यांचं? लतिका धुमाळ. हां लतिकाच्या नवऱ्यावर त्या दौलतने हल्ला केला म्हणून तिने पोलीस कंप्लेंट केली. याच्यात तिचं काय चुकलं? अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजेच ना. हां हां बरोबर आहे तुमचं. बघा ना तिला कशी शिक्षा मिळते. हे अजिबात बरोबर नाहीये. याच्या विरुद्ध तुम्ही काहीतरी आवाज उठवलाच पाहिजे. एकीकडे महिला सबलीकरणाचा दिखावा करतात आणि एकीकडे महिलांवर अन्याय करतात. या ठिकाणी हे चुकीचं आहे. हे बघा तुम्ही गप्प बसू नका, काहीतरी करा सर. हो पण आपण कोण बोलताय? मी गावचा शुभचिंतक बोलतोय. हॅलो हॅलो काय करू राहिले तुम्ही? आता तुमच्या शेजारच्या बेडवर ऍडमिट हो का आम्ही? काय आप्पा तुमचं हे असं जर चालू राहिलं ना तर आमचं काय होईल काही सांगता येत नाही. पाणी पाय. मग बटन दिले तिथं, नुसतं बटन दाबलं तर आम्ही झटक्यात हजर होतो ना सगळे. काय जीवाचा एवढा आटापिटा करून घ्यायचा बरं. पाया पडतो तुमच्या, जीवाला जरा जपा. अहो वर शिवून येले तुम्ही आत्ताच. जीवाशी एवढं खेळू नका. आराम करा. प्लॅन रेडी आहे. कसला? लतिकाला काढायचा. म्हणजे तुम्ही आता बघाच, 4 दिवसामध्ये तिला मी कायमचं सुट्टीवर पाठवतो. ते पण तिच्यावर बालंड आणून. जेवण तयार आहे. पाहता काय वाडा. या घरामध्ये बोलायची पण चोरी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो मामड द्या लावून त्यांना, तिडच बऱ्या असतात त्या.
केक पण आहे. हॅपी बर्थडे टुन टुन हॅपी बर्थडे टुन टुन. अरे बाई असं पावलं नाही जात तुला. घेऊन चल मग पळायला. जवळ आली शर्यत विक्या. हा ना, म्हणून त्या दौलतने कांड केला ना. हा बे नुसता फोन जरी केला असता ना तरी गावातली 100 पोरं घेऊन आलो असतो. असा रेमटवला असता ना का परत उभे आयुष्यात तुझ्या वाटेला गेला नसता. काय होणार ते ना गावातलं मारामाऱ्या थांबणार ना दौलतला आदल घडणार. मग काय करायचं? आता एकच करायचं विक्या. काय? शर्यतीत चित करायचं त्याला. त्या शर्यतीसाठी जीव काढून राहिला ना तू. आता नाही जिंकू द्यायची. तिकीट भेटलं ना कल्याणच आहे बाबा. नाही जिंकू द्यायचं. हा ना बाई, असं नको व्हायला. म्हणून तो मला जोर लावला पाहिजे विक्या. शर्यती पतूर पाय बरं झालं पाहिजे. काही झालं तरी. हा भ्या, इच्छाशक्तीला तगडी आपली विक्या. तू आणि लतीची साथ असेल ना घेणार मी भाग. अजून मी. तू काय माग हटत नाही गड्या. विक्या यार सांभाळू. मंगळसूत्र पडलं गाड्या. तू टेन्शन न घेऊ ना. असं बी तिथं कोणी जात नाही. जर मंगळसूत्र तिथं पडेल असेल ना तर ते आपल्याला सापडून बी जाईल. प्लीज तेवढं जाऊन पाशीला. तू टेन्शन न घेऊ आणि जरा आराम कर बरं. पायावर उभं राहायचा प्रयत्न नको करू. आधी जखम भरू दे मग करून प्रॅक्टिस. चल येतो, काळजी घे. हिडच मारलंस ना तू आब्याला? काही काय बोलू राहिले मिस नाशिक. मी खायला मारू त्याला. उलट मीच त्याला सांगेल शर्यतीत भाग घे म्हणून. ए बच्चे, ओळखते ना मी तुला. अहो नाही शपथ. मग कुणी मारला आब्याला? मला काय माहिती मिस नाशिक. ऐका ना, अहो असं रातच्याला पोरीने फिरू नये. मी तुम्हाला घरी सोडतो चला. तू माझी काळजी नको करू, तुझी काळजी कर. त्याची गरज आहे तुला. आता पाहतेच मी आब्या हे मंगळसूत्र लतीला कसं देत होतं. मामी मामी जेवून घ्या ना. तू घे जेवण. नाही तुम्ही चला ना. नको. मामी ते आब्याला डबा द्यायला जायचे. मी आब्याचा डबा भर आणि जाय घेऊन हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर आप्पांना सोड जेवायला. तू बस आब्याजवळ. आतेबाई मला ना सांगितलेलं कळत नाही का तुला? अजून घरात मोठी मीच आहे. जेवढं सांगितलं ना तेवढं ऐकायचं. सगळं ऐकून घेते म्हणून डोक्यावर नाचायचं नाही बरं माझ्या. जाते जाते. मी घेऊन गेले असते ना डबा हॉस्पिटलात. तू नको जाऊ. म्हणजे काही दिवस लांब राह तू आब्यापासून. का? नाही म्हणजे ते तू त्याला भेटली की त्याच्या डोसक्यात शर्यतीचं वारं भरतंय. आणि हे फालतू खूळ त्याच्या डोसक्यातनं मला काढून टाकायचंय म्हणून तू जाऊ नको. मामी मला तू भेटली नाही ना त्याला तर आपोआप खूळ ते निघून जाईल त्याच्या डोसक्यातनं. मामी फक्त एकदा भेटायचंय मला. नाही म्हणलं ना मी तुला. परत नाही जाणार मी.
ऐका ना मामी माझं प्लीज. अभ्यानच सांगितलं मला त्याला भेटायचंय, मला काहीतरी बोलायचंय म्हणून मामी प्लीज. माझ्यासाठी नाही मामी, त्याच्यासाठी तरी. तू ऐकणार आहे का नाही माझं? तुला काय वाटतं या घरात तू एकटीच आहे जिला त्याची काळजी आहे, त्याच्या हिताचं सगळं कळतंय? आम्ही आहे ना. आणि एवढं सगळं होऊन बी तू काय ते ऑटोग्राफ घ्यायचंय असं कसं म्हणू शकते ग? आम्ही त्याला शर्यतीपासून लांब नेतोय आणि तू परत शर्यतीकडे खेचू लागली त्याला. तुला तरी योग्य वाटतंय का गायला ते? नाही मामी, मी फक्त त्याला बरं वाटावं म्हणून म्हणले. आणि मी जे काय केलं ते अभ्याची इच्छा होती म्हणून केलं. मी फक्त त्याच्या स्वप्नात साथ दिली त्याला. तुम्ही बी साथ दिली ना मला. हा ग माय, मी दिली ना तुला साथ. पण तू माझी सून आहे म्हणून नाही दिली, तर तू बोलते ते बरोबर बोलते असं वाटलं मला म्हणून तुझी साथ दिली. आणि आता हे सिद्ध झालंय की मी चुकीची होते, कारण तू चुकीची होती. पण आता ही चूक आपण सुधारायला पाहिजे ना. का माझी चूक कशी बरोबर आहे हे तुला आता सिद्ध करायचंय, त्यासाठी चाललाय हा सगळा तुझा आटापिटा. आम्ही प्लीज तुम्ही एकदा. हे पाय, तुला हेच हवंय का की तू कशी बरोबर आहे, तू जिंकलीस असंच दाखवायचंय का तुला? तर बाई मी मान्य करते की तू जिंकलीस, तुझं सगळं बरोबर आहे. माझ्या लेकराच्या भल्यासाठी मी हार मानते माय. मामी माझं चुकलं की मी तुला साथ दिली. मी माझ्या लेकराच्या आयुष्याची भीक मागते माय. पुढचे काही दिवस नको भेटू त्याला, नको बोलू, नको शर्यतीसाठी फितवू त्याला. हात जोडते माय तुझ्या पुढं ग. मामी प्लीज तुम्ही माझ्याशी आता काय बी बोलूच नको तू. जेव्हा आई होशील ना तेव्हा कळल तुला एका आईची कळकळ. लेकराच्या पायाला साधा काटा जरी टोचला ना तरी आईच्या डोळ्याचं पाणी थांबत नाही. आणि इथं तर माझ्या लेकराला कसा घरी आणायचा आणि त्याच्या डोसक्यातलं ते शर्यतीचं कुळ कसं काढायचं ते मला ठरवू दे माय. काही दिवस तू नको पडूया. तू तुझ्या नोकरीचं पाय, मी माझ्या लेकराकडे पाहायला समर्थ आहे. माझ्यावर सोडा ब्याला. बापू लते अगं काय झालं सांगशील का मला? एवढ्या वर्षात मामी पहिल्यांदा मायावर चिडल्या. मला म्हणलं अभ्याला काही दिवस भेटू नको. बापू त्यांना असं वाटतंय अभ्याला शर्यतीसाठी मी फितवते. रागाच्या भरात बोलले असतील त्या. त्यांचं पोरग तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे की नाही, त्यामुळे हल्ल्यात त्या. शेवटी आई आहेत की नाही. कळतंय मला बापू, पण मला बी तू लवकर बरा व्हावा हेच वाटतंय. नाही ते तुला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, तू काय करते ना ते महत्वाचं आहे. काय काय करू मी बापू? तू आभ्याला शर्यतीपासून परावृत्त कर. बापू तुम्हाला बी असंच वाटतंय की मी अभ्याला शर्यतीत भाग घे असं म्हणते? बापू एवढी मूर्ख नाहीये मी. त्याच्या पायाला एवढं लागलंय, कसं सांगेन मी त्याला तू शर्यतीत जाय?
त्याची परिस्थिती कळते मला. फक्त आता त्याचं मन कोमेजून जाऊ नये म्हणून निगेटिव्ह बोलत नाहीये मी त्याशी. हा कळते मला बाळे. बापू जर आपण सारखं त्याच्या समोर म्हणलं की तू शर्यतीत भाग घेण्याआधीच बाहेर पडला तर त्याच्या मनाला उभारी कशी येईल? बापू, मी त्याचं मन ओळखते. त्याला लवकर बरं होण्यासाठी, हॉस्पिटलातून घरी पटकन येण्यासाठी ना एक मोठी उपाय आहे. आणि म्हणूनच मी त्याच्याशी शर्यतीबद्दल बोलते. चक्रम येतो. मी ना बापू फक्त त्याची विल पॉवर कामाला लावते. बापू, विश्वास ठेवा माझ्यावर. मी जेवढं अभ्याचं मन ओळखते ना त्याला बरं होण्यासाठी या शर्यतीच्या मोटिवेशनची गरज आहे. नाहीतर खट्टू होईल त्याचं मन. पण शर्यतीबद्दल बोललो ना तर लवकर बरा होईल तो. आणि मला बी माहिती आहे की आता शर्यतीत तो भाग घेऊ शकणार नाही.